आम्ही नुसतं सेल्फी काढत फिरत नाही तर कामं देखील करतो, अशा शब्दांमध्ये 2 दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांना चांगलाच टोला लगावला होता। यावर स्वतः पंतप्रधान मोदी देखील खासदारांना सेल्फी काढा असं सांगतात, असं उत्तर सुप्रिया सुळे यांनी दिलंय। पंतप्रधान मोदी यांचे स्टेशन त्याचबरोबर कॉलेजेस समोर सेल्फी पॉइंट असल्याची आठवण देखील सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना करून दिली आहे। गुंतवणूक उद्योजक, परदेशी गुंतवणूक, परराज्यातली गुंतवणूक हे होण्याच्या करता जे इन्फ्रास्ट्रक्चर असेल ते इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला इंदापूर, दौंड, बारामती, पुरंदर ह्या सगळ्या भागामध्ये, भोरवेल्ला, मुळशी या भागामध्ये निर्माण करायचंय। आणि तेवढी आपली क्षमता आहे, तेवढी आपली ताकद आहे, तेवढा आपला आवाका आहे, तेवढं वरवर आपण राजकारण करत नाही, नुसत्या सेल्फी काढत आपण फिरत नाही। आपण त्याच्या संदर्भामध्ये कामच करून त्या बाबतीमध्ये दाखवतो। प्रत्येक कॉलेजमध्ये मोदीजींचा एक फोटो लावा आणि सगळ्यांनी त्यांच्याबरोबर एक सेल्फी काढा। की स्मृती इराणींना असं मोदीजींनी सांगितलं होतं की 1 कोटी महिलांबरोबर तुम्ही सेल्फी काढा, असं वर्तमानपत्रात आलेलं आहे। दुसरं, सगळीकडे म्हणजे स्टेशन पासून कॉलेजेस पासून मोदीजींचे सगळे सेल्फी पॉइंट्स लावा। आणि देशाचे प्रधानमंत्री आवर्जून आम्हाला खासदारांना सांगतात की जावा सेल्फी काढा। तर मोदीजी म्हणजे वैचारिक नाही, पण या देशाचे प्रधानमंत्री वयाने मोठे आहेत, कर्तृत्वाने मोठे आहेत, त्यांच्या विचाराचा आम्ही मान सन्मान करतो। विरोधकांची तर अक्षरशः इकडे सैरावैरा पळत असल्यासारखं ते पळतायत। आणि अनेक जण म्हणजे मी तर आश्चर्यचकित झालो। मधल्या काळामध्ये काही जण आपल्याही महाराष्ट्रामध्ये काँग्रेसमध्ये, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले। बाबा सिद्दीकी माजी मंत्री, त्याच्यानंतर अशोक चव्हाण 2 वेळेला मुख्यमंत्री असणारे, परंतु त्यांनी पण मध्ये काँग्रेस सोडल्याचं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। मला तर काल रात्री कळलं की कमलनाथ यांचे चिरंजीव हे देखील काँग्रेस सोडतात। सांगायचं तात्पर्य की अशा प्रकारची अवस्था सगळीकडे पाहायला मिळते। बाकीचे प्रवेश का होतंय बघा, उन्हाळा वाढतोय, ताईंना बघा घाम आलाय, त्याच्यामुळे आईस लागेल आता जरा पाण्यामध्ये टाकायला। आईस म्हणजे बर्फ, तुम्ही चुकीचा अर्थ काढू नका। तुम्हाला सवय झाली आहे की मी आईस म्हणलं ना की तुम्हाला इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी वाटतं। मला अजिबात असं म्हणायचं होतं। मी म्हणत होते आईस म्हणजे उष्णता वाढली आहे, इलेक्शन जवळ आले, ताईंना गरम होतंय, त्याला बर्फाचा पाणी